शिंदे समितीने आंदोलक मनोज जरांगेंची भेट घेतली। न्यायमूर्ती संदीप शिंदेंनी मनोज जरांगेंशी चर्चा केली आणि यावेळी शिंदेंनी आंदोलन मागे घेण्यास नकार दिला। न्यायमूर्ती शिंदेंनी मिळालेल्या नोंदींची माहिती आंदोलक जरांगेंना दिली आहे। 2,39,000 नोंदी मान्य केल्याची माहिती न्यायमूर्ती शिंदेंनी जरांगेंना दिली, तर मराठवाड्यात 47,000 नोंदी मिळाल्याची माहिती शिंदे समितीने दिली आहे। मनोज जरांगेंनी आज पुन्हा आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये अर्ज दिला। बेमुदत आणि आमरण उपोषणाची सविस्तर माहिती पहिल्याच अर्जात दिलेली असताना रोज अर्ज देण्याची सक्ती का, असा सवाल यावेळी जरांगेंनी विचारला। ज्या आमदार खासदारांनी मनोज जरांगेंची भेट घेऊन पाठिंबा जाहीर केला त्यांनी ओबीसी आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी जी ती ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केली आहे। तर महाराष्ट्र सरकारने ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं सांगितलं होतं आणि याबाबत सरकारने 2 दिवसात भूमिका स्पष्ट करावी असंही हाके म्हणाले। फडणवीस सरकारने मराठा आंदोलनाला 1 दिवसाची मुदतवाढ दिली म्हणजे मेहरबानीच केली असंच म्हणावं लागेल। मराठा आंदोलक कोणालाही त्रास देत नाहीत, त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीसांनी 2 समाजात तेढ निर्माण करू नये असा टोला संजय राऊतांनी लगावला। राजकीय इच्छाशक्ती असती तर 1 दिवसात आरक्षण देऊ शकले असते असंही राऊत म्हणाले। सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करून आरक्षणाचा लढा संपवावा अशी मागणी सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुखांनी केली आहे। 58 लाख कुणबी नोंदीच्या आधारे मराठ्यांना आरक्षण द्या असं धनंजय देशमुख म्हणाले। बीडमधील सर्वपक्षीय आमदारांनी मराठा आरक्षण उपसमितीमधील मंत्र्यांची भेट घेतली। तसंच हे आंदोलन लवकर मिटावं अशी अपेक्षा राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी व्यक्त केली। तसेच जे शेतकरी आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावं अशी मागणी प्रकाश सोळंके यांनी केली। अंबादास दानवेंनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली। यावेळी उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेंसोबत फोनवरनं चर्चा केली। अंबादास दानवेंनी फोनवरनं ही चर्चा करून दिली। महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न कुणीही करू नये अशा शब्दात मंत्री भरत गोगावले यांनी राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं। मनोज जरांगे पुन्हा का आले हे एकनाथ शिंदे सांगू शकतील असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं आणि त्यावर ते बोलत होते। जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी केली। जहांगीर आर्ट गॅलरीत मराठा आंदोलकांनी ठिय्या मांडला। यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। मनोज जरांगेंना विरोध करत ओबीसी महासंघाने आंदोलन सुरू केले। नागपुरातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठ यांनी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या आंदोलनात सहभाग घेतला। मराठा आरक्षणासंदर्भातील सर्व प्रश्नांची उत्तरं शिंदे देतील। जरांगे परत का आले याचंही उत्तर शिंदेच देऊ शकतील असं सूचक विधान राज ठाकरेंनी केलं। मागे शिंदेच आंदोलकांना भेटायला गेले होते आणि त्यामुळे मुंबई बंद का पडली हे शिंदेच सांगतील असं राज ठाकरे म्हणाले। मराठा आरक्षणावर शरद पवारांनी महत्त्वपूर्ण भाष्य केले। तामिळनाडूसारख्या राज्यात 72% आरक्षण देऊन ते न्यायालयातही टिकवलं गेलं। घटनेत बदल करण्याची भूमिका घेतली तरच मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो असं शरद पवार यांनी म्हटलंय। झुंडशाहीनं आरक्षण घेता येत नाही, आम्ही ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही असा इशारा ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी दिला। महाराष्ट्रात प्रचंड दहशतीचं वातावरण निर्माण करण्यात येतंय अशी टीकाही हाकेंनी केली। बीडच्या साक्षाळ पिंपरी गावातून मोठ्या संख्येनं मराठा बांधव मुंबईसाठी रवाना झालेत आणि यावेळी ग्रामस्थांनी आंदोलकांसाठी भाकरी आणि ठेचा पाठवला। दरम्यान परिसरातील गावांमध्येही आंदोलकांच्या जेवणाची सोय करण्यात येते। ठाण्याच्या सीकेपी हॉलमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं। मराठा आरक्षण आणि पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व आहे। जळगावच्या बेटावत गावाला प्रकाश आंबेडकरांनी भेट दिली आणि यावेळी प्रकाश आंबेडकरांनी सुलेमान पठाणच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केलं। दरम्यान सुलेमान पठाणच्या हत्येची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली। धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बीडच्या नामलगाव फाट्याजवळ झालेल्या अपघातामधील मृतांची संख्या 6 वर पोहोचली आहे। या घटनेनंतर मृतांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त करत टोल नाका बंद करण्याची मागणी केली। शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात मलकापूर उपविभागीय अधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला। थकीत पीक विमा, शेतकऱ्यांची कर्जमाफी यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला। जळगावच्या 40 गावात ठिय्या आंदोलन करण्यात आलं आणि यावेळी भाजपचे माजी नगरसेवक यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला। हल्लेखोरांना तात्काळ अटक करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। नांदेडच्या जुने कुंचली गावातील नागरिकांनी आंदोलन केलं। पुराच्या पाण्यामुळे गावात मोठं नुकसान झालंय। पालकमंत्र्यांनी गावाची पाहणी न केल्यानं ग्रामस्थ आक्रमक झाले।
वाशिमच्या शिंदोना गावाजवळचा पूल पुराच्या पाण्यामुळे खचलाय. पोहरादेवी ते शिंदोना मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. यामुळे वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. दरम्यान तातडीनं पूल दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. यावेळी पुलावरून एका कार चालकाने स्टंटबाजी केली. दरम्यान स्टंटबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती जोरदार व्हायरल झाला. चोपडा तालुक्यात झालेल्या मुसळधार पाऊस आणि वादळामुळे मक्याचं मोठं नुकसान झालं. तर अनेक घरांमध्ये पुराचं पाणी शिरल्यामुळे घरगुती साहित्याचं नुकसान झालं. त्यामुळे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. वाशिमच्या कारंजा शहरात नालेसफाई न झाल्यामुळे सखल भागात पावसाचं पाणी साचून राहिलंय आणि त्यामुळे परिसरात चिखलाचं साम्राज्य निर्माण झालं असून नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. अकोल्याच्या पिंपळखुटा चांगेफळ इथं मन नदी पात्रात पोहण्यासाठी गेलेले 3 तरुण बुडाले. नदीला पूर आल्यानं पाण्याचा अंदाज न आल्यामुळे 3 तरुण बुडालेत आणि यातील दोघांना वाचवण्यात यश आलं. तर 24 वर्षीय करण वानखेडे हा तरुण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. 13 तालुक्यात अतिवृष्टी झाल्यानं मोठं नुकसान झालं. दरम्यान पालकमंत्री अतुल सावेंनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नद्यांना महापूर आलाय. पुरात अडकलेल्या नागरिकांचं सैन्य दलाच्या जवानांनी रेस्क्यू केलं. दरम्यान हुनगुंदामध्ये सैन्य दलाकडून मेडिकल कॅम्प लावण्यात आला होता आणि यावेळी नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. चंद्रपूरच्या भद्रावतीत जोरदार पाऊस झाला. डोलारा तलाव ओव्हरफ्लो झाल्यानं परिसरातील घरांमध्ये पाणी शिरलं आणि यामुळे नागरिकांच्या धान्याचं साहित्याचं मोठं नुकसान झालं. दरम्यान तातडीनं नागरिकांना मदत देण्याची मागणी करण्यात आली. नांदेड जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे अटकळी शिवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं आणि या भागात झाडावर अडकलेल्या व्यक्तीचं प्रशासनाने मोठीद्वारे रेस्क्यू ऑपरेशन केलं आणि व्यक्तीला सुखरूप बाहेर काढलं. मुळशी तालुक्यातील 50 गावांना पाणीपुरवठा करणारं मुळशी धरण 97% भरलंय. मात्र पावसाने विश्रांती घेतल्यानं मुळशी धरणाच्या सांडव्यातून पुण्याच्या मुळा नदीकडे होत असलेल्या 1300 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग पूर्णपणे थांबवण्यात आला. चंद्रपूरच्या औष्णिक वीज केंद्रातील 210 मेगावॅट क्षमतेचे 2 संच बंद झालेत. तांत्रिक कारणामुळे संच क्रमांक 3 आणि 4च्या कोळसा हाताळणी विभागातील गॅन्ट्री खाली पडल्याची घटना घडली. सुदैवानं यामध्ये कोणालाही दुखापत झालेली नाही. सिंधुदुर्गच्या करूळ गगनबावडा घाटात दरड कोसळली. दरड कोसळल्यानं या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. दरड हटवण्याचं काम सुरू आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी पुण्यातील गणपतीचं दर्शन घेतलं. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या साई मित्रमंडळातील बाप्पाचं दर्शन घेत सहकुटुंब बाप्पाची आरती केली. सानेगुरुजी मित्रमंडळाच्या गणपतीचंही त्यांनी दर्शन घेतलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. अमित शहा सहकुटुंब लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक झाली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी वर्षा बंगल्यावरती गणपती बाप्पाचं दर्शन घेतलंय. त्यांनी विधिवत पूजा करत सपत्नीक आरती केली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते. अमरनाथमध्ये श्री सेल्व विनायक मित्र मंडळाने यंदा पद्मनाभ स्वामी मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. गणपती बाप्पाच्या दर्शनासह देखावा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. उल्हासनगरच्या शिवसेनेच्या शाखा कार्यालयातून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचे फोटो उतरवण्यात आले. शिंदेच्या पदाधिकाऱ्यांनी फोटो उतरवत शाखा कार्यालय ताब्यात घेतले. पिंपरी चिंचवडमध्ये 11 जणांनी एका तरुणीच्या प्रियकराला मारहाण केली. मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी 11 जणांविरोधात गुन्हा दाखल केला. आतापर्यंत 9 जणांना पोलिसांनी अटक केली.